कोंडानगरमधील सर्व नागरिकांचे हाल होत असून पावसामुळे जीव जाण्याचीही शक्यता असल्यानं सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आरबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय। दरम्यान त्वरित पर्यायी जागा देऊन राहण्याची सोय करण्यात यावी असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्यानं यावेळी आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत तसंच भीम आर्मी एकता मिशन यांच्यामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। दरम्यान आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे आणि आसिफ बागवान, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष मनोज चलवादी, त्याचबरोबर सचिन चलवादी आणि कोंडानगर मधील सर्व रहिवासी यावेळी उपस्थित होते। कोंडानगर मधील सर्व महिलांचे आता 7 महिने झाला हाल चालू आहे। तिथे ऊनवारा पाऊस, तसं त्याला पावसाचे दिवस असल्याने अतिशय वाईट दिवसाला त्यांना कठीण जावं लागत आहे। याचं आयुक्तांचा आयुक्तांच्या आम्ही परवा निवेदन देऊनही घोषणाबाजी करूनही आयुक्तांना अजून जाग येईना। म्हणजे अजून किती लोकांचा जीव जाऊ द्या, म्हणजे सांगा आम्ही स्वतःहूनच 500 घेतो, आता तुम्हाला जाग येईल। केल्यावर कसं व्हायचं? पुढे आम्ही मत द्यायचं का नाही? आमचं मतदान घेऊन तर हिने वर आली ती, आमचं मतदान घेऊन वर येऊन हिने आम्हाला आता हे केल्यात, गोरगरिबाला काढून टाकलेत कोंडानगर मधनं। आमची पाणीपट्टी सगळं लाईट बिल सगळं टॅक्स पावती सगळं नेमाशिरी घेतल्यात तिने। आता आम्ही कुठं जायचं सांगा? आता आम्ही सगळे येणार इथं महानगरपालिकामध्ये चूल मांडून खाणार बघा। करोना काळामध्ये आता आम्हाला कोण घरे दे नाही। मित्रनगरमध्ये रिकामी जागे पडून आहेत महापालिकेचे, तरी पण आम्हाला तिथं पण 10 बाय 10ची रूम घ्या मग कुठला नगरसेवक आला ना, कुठला आमदार ना, कुठला खासदार आला नाही, तर महापालिकेचे आयुक्त येऊन आम्हाला तिथं राहावा असं बोलले नाही, तरी ती जागा रिकामी पडून आहेत आणि एके ठिकाणी अतिक्रमण झाले आहे। त्याकडे महापालिकेचं लक्ष नाही। गरीब लोकांची घरं पाडण्यामध्ये महापालिकेचं तेवढं लक्ष महापालिकेचं राहिलेलं आहे।